नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी तिची आज ऑफिशियली अनाउन्समेंट आणि सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते थेट पुण्यातून या योजनेला सुरुवात झालेली आहे। परंतु ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरले होते किंवा 14 ऑगस्टपर्यंत त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले होते, अशा महिलांना या योजनेचे जे 2 हप्ते ते मिळालेले आहेत। अनेक महिलांना पहिले ट्रायल बेसमध्ये मिळाले होते, परंतु काही महिलांना 17 तारखेला हा हप्ता वर्गित करण्यात आलेला आहे। परंतु अशाही महिला आहेत ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला आहे किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे, त्यांचा फॉर्म अप्रूव्ह आणि त्यांना पैसे आलेले नाहीत, तर यांना कधी पैसे मिळणार नाही याचीच एक बाईट म्हणून जे देवेंद्र फडणवीस ते राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले की या ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांना या लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार आहेत। आणि अनेक असे डाऊट्स असतील, सगळ्या डाऊट्सचे प्रश्न जे असतील त्यांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असेच अपडेटेड लाडकी बहीण योजनेचे आणि दुसऱ्या योजनेचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की ज्यांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कधी मिळणार आहेत। मित्रांनो, 31 जुलैनंतर ज्यांनी अर्ज केलेले आहे त्यांना पैसे कधी मिळणार असाही प्रश्न महिलांच्या मनामध्ये उद्भवत होता। त्याचं उत्तरही राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। महिलांच्या खात्यात जमा झालेले हे 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्टचे असे 2 महिन्यांचे हे इन्स्टॉलमेंट होते। तरी राज्यातील असंख्य महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत। महिलांच्या खात्यात जमा झालेले 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिन्यांचे एकत्रित पैसे आहेत। सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंख्य महिला अर्ज दाखल करत आहेत। आता यावर एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करण्याची सुरुवात झालेली आहे। यानंतर अनेक अटी शर्तीची पूर्तता करत महिलांनी अर्ज दाखल केलेला आहे। आता 15 ऑगस्टपासून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले, मात्र काही महिलांना तांत्रिक अडचणीमुळे अर्ज दाखल करता आले नाही, तर काही महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला। आता या महिलांच्या खात्यात कधी पैसे जमा होणार, तर काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? आतापर्यंत 1,03,00,000 महिलांच्या खात्यावर पैसे गेले आहेत। प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे। 31 जुलैपर्यंत फॉर्म घेतलेले त्यांचे पैसे आले। आता 31 ऑगस्टच्या फॉर्मची छाननी होईल, तेव्हा या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे येतील। ही खटाखट योजना नाही तर फटाफट योजना आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे। बघा, ज्यांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले असतील त्यांचे अर्ज आता छाननी होणार आहे, म्हणून जे ते अर्ज आता रिव्ह्यू करणार आहेत। बघा, ज्यांनी 1 ऑगस्टपासून फॉर्म भरले त्यांचे फॉर्म आता रिव्ह्यू होणार आहेत आणि त्यांचे जे फॉर्म असतील ते अप्रूव्हलसाठी जातील किंवा क्युरी असेल तर क्युरीसाठी जातील। तर जे क्युरीसाठी जातील त्यांनी एडिट करून आपली क्युरी सबमिट करायचे आणि जे अप्रूव्हल होतील तर त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर याचं इन्स्टॉलमेंट पुढच्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे। म्हणजे 31 जुलैपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते आणि ज्यांचे 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्हल झाले होते, फक्त अशाच महिलांना 17 तारखेपर्यंत हे पैसे त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात आलेले आहे। परंतु ज्यांनी 1 ऑगस्टला फॉर्म भरलेला आहे त्यांचे पैसे आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे तर एकत्रित त्यांना इन्स्टॉलमेंट मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने जेव्हा पुण्यात यांचे भाषण चालू होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी तेव्हा हे स्पष्ट केलेले लाडकी बहीण योजनेबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेटेड माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।